I'm going pillion on this bike. आजही गुरुद्वाऱ्यात त्या दगडावर श्री गुरु नानक देवजींच्या शरीराचे ठसे स्पष्टपणे पाहायला मिळतात. हे संग्रहालय भारत-पाक युद्धामध्ये शहीद झालेल्या आपल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. शांती स्तूपाचे सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मोगी टेल्स. आणि तुम्ही आहात माझ्याबरोबर माझ्या लडाख राईडवर. आज आमचा आहे तिसरा दिवस. आम्ही आहोत लेहमध्ये आणि आज आमचा फ्री डे आहे, म्हणून आम्ही आज बाहेर पडणार आहोत फिरण्यासाठी, भटकण्यासाठी, लेह सिटी एक्सप्लोर करण्यासाठी. सो दिस इज द हॉटेल वेअर वी आर स्टेईंग. नाईस प्रॉपर्टी, मार्केटपासून जवळ आहे. डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवीन ह्या प्लेसचे डिटेल्स, आणि नंतर मग प्रॉपर्टी पण कवर करीन. रूम्स पण तुम्ही बघू शकता कसे दिसत आहेत ते. लेह सिटीमध्ये आम्ही रेडी झालो आहे बाहेर जायला. पण जसं आमच्यासाठी वेदरचा वाट बघत असतं की कधी ह्या मुली बाहेर पडतील आणि मी असं बरसून जाईन, त्याप्रमाणे वेदर खराब होत चाललंय. आणि तुम्ही पाहत असाल तिथे छान पाऊस पडतोय आणि इथे बघा ड्रिझल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आता बाहेर लिटरली आम्ही असे स्टेप्स बाहेर पडलो आणि पुन्हा आतमध्ये शिरलोय. विचार करतोय की काय करू, जाऊ की नको जाऊ बाहेर. हा, थोडंसं क्लिअर वेदर दे रे भाऊ, प्लीज प्लीज. पण छान आहे. हा आमचा डायनिंग एरिया आहे अँड दिस इज अ नाईस हँगआउट प्लेस ऑल्सो फॉर अस. सो आम्ही ते थांबून वाट बघतोय पाऊस कधी जाईल. फायनली पाऊस थोडा थांबलाय म्हणून आम्ही निघालोय. आधी आम्ही श्री पत्थर साहेब या त्यांच्या गुरुद्वाराच्या इथे जाणार आहोत त्यांच्या दर्शनासाठी. त्यांना आम्ही गारणं घालणार आहोत की आमचा पुढचा प्रवास चांगला असू देत, आम्हाला आमच्यासाठी चांगलं वेदर मिळू देत. आणि मग हॉल ऑफ फेम आणि स्तूप, शांती स्तूप वगैरे बघून डकॅथलॉनमध्ये जाऊ. पुढे म्हणजे ज्याप्रमाणे हे वेदर चेंज होतं आहे, आम्हाला भीती वाटते की कदाचित आम्हाला खूप जास्त थंडी मिळू शकेल जेव्हा आम्ही खरदुंगला किंवा उमलुंगला या ठिकाणी पोचू त्यावेळेला. सो थोडंसं अजून वेल इक्विप होण्यासाठी आम्ही काही 2-4 गोष्टी ॲड करू आमच्या बॅगमध्ये. सो लेट्स गो. चलो, आय एम गोइंग पिलियन ऑन दिस बाईक. गुरुद्वारा श्री पत्थर साहेब. 1517 मध्ये सुमेर पर्वतावर प्रवचन दिल्यानंतर श्री गुरु नानक देवजी लेहला पोचले. तिथे टेकडीवर राहणारा एक राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. एका दिवशीची गोष्ट आहे, जेव्हा श्री गुरु नानक देवजी प्रभूंच्या भक्तीत लीन होते, तेव्हा एका राक्षसाने त्यांना मारण्यासाठी पर्वतासारखा मोठा दगड त्यांच्या दिशेने फेकला. गुरुजींच्या स्पर्शाने तो दगड मेणासारखा मऊ झाला. त्यामुळे गुरुजींच्या शरीराचा मागचा भाग त्या दगडात खोलवर दाबला गेला. तेव्हा राक्षस डोंगरावरून खाली उतरला आणि गुरुजींना जिवंत पाहून आश्चर्यचकित झाला. रागाच्या भरात राक्षसाने आपला उजवा पाय दगडावर मारला, पण त्याचा पायही त्या मऊ दगडामध्ये आत शिरला गेला. तेव्हा राक्षसाला जाणवलं की त्याच्याकडून चूक झाली आहे. तो गुरुजींच्या चरणांमध्ये पडला. सध्या गुरुद्वारा पत्थर साहेबची देखभाल भारतीय सेनेच्या ताब्यात आहे. आजही गुरुद्वाऱ्यात त्या दगडावर श्री गुरु नानक देवजींच्या शरीराचे ठसे स्पष्टपणे पाहायला मिळतात. त्याचबरोबर राक्षसाच्या पायाचा ठसा देखील त्या दगडावर आजही पाहायला मिळतो. श्री पत्थर साहेब गुरुद्वाराच्या इथे दर्शन घेतल्यावर आम्ही आता आलो आहोत हॉल ऑफ फेम या ठिकाणी. हॉल ऑफ फेम लेह हे एक संग्रहालय आहे जे भारतीय लष्कराने बांधले आहे आणि त्यांच्या देखभालाची जबाबदारी ही लष्कराकडेच आहे. हे संग्रहालय लेह एअरफील्ड जवळ स्थित आहे. हे संग्रहालय भारत-पाक युद्धामध्ये शहीद झालेल्या आपल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. या इमारतीला 2 मजले आहेत. पहिल्या मजल्यावर शूर सैनिकांबाबतची माहिती दिलेली आहे.
हॉल ऑफ फेम संग्रहालयात विविध युद्धांमध्ये वापरलेली शस्त्रे, दस्तऐवज आणि इतर वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचा एक भाग सियाचीन हिमनदीसाठीही समर्पित आहे. वरच्या मजल्यावर भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कराने जप्त केलेली शस्त्रे आणि उपकरणे ठेवलेली आहेत. या संग्रहालयात लेह येथील संस्कृती, जीवनशैली, इतिहास, वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दलही माहिती समाविष्ट आहे. खोली क्रमांक 15 मध्ये -50°C तापमानात सैनिकांनी घातलेले कपडे प्रदर्शनात दाखवले जातात. आम्ही आलो आहोत आता शांती स्तूप या ठिकाणी. तुम्ही बघत असाल इथे आहे वर हे स्तूप. 30 रुपीज एंट्री चार्जेस आहेत इथली. आणि काही नाही, गाडी वरपर्यंत येते. पार्किंगसाठी जागा आहे. सीझनमध्ये आला तर कदाचित पार्किंग तुम्हाला फुल मिळेल, पण आता आम्हाला पार्किंग मिळालेली आहे. रात्री 9 o'clock पर्यंत, 9 वाजेपर्यंत हे स्तूप ओपन असतं. तुम्ही येऊ शकता. या अल्टिट्यूडवर खूप दम लागतो गाईज, बोलताच येत नाही अजिबात. लेह मधील शांती स्तूप हे लडाखमधील एक प्रसिद्ध आणि शांततादायक पर्यटन स्थळ आहे. हे स्तूप 1991 साली जपानी बौद्ध भिक्षू ग्योम-नायो नाकामुरा यांनी भारतीय लष्कराच्या मदतीने बांधले होते. याचे बांधकाम जागतिक शांतता, बौद्ध धर्माचा प्रसार आणि भारत-जपान मैत्री यासाठी करण्यात आले. हे स्तूप लेह शहरापासून सुमारे 5 किलोमीटर आणि समुद्रसपाटीपासून सुमारे 11,840 फूट उंचीवर चांगस्पा टेकडीवर स्थित आहे. शांती स्तूपाचे सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे आहे. इथे 2 मजले असून खालच्या मजल्यावर भगवान बुद्धांचे जीवन आणि उपदेश दर्शवणाऱ्या मूर्ती व चित्रांचे दर्शन घडते. वरच्या मजल्यावरून लेह शहराचे आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. या ठिकाणी ध्यानधारणा, शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायला मिळतो. पर्यटकांसाठी ही एक धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्ग संपन्न अशी जागा आहे. लडाखला भेट दिल्यावर शांती स्तूप नक्कीच पाहण्यासारखे स्थळ आहे. I'm missing her. It's so cute. Vishku, out. Yeah, baby.